नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉगला जो प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. तर माझी नात राही ही आषाढी एकादशीच्या दिवशी 6 महिन्यांची पूर्ण झाली. तर तिला आम्ही पहिल्यांदाच आमच्या आळे गावातील श्री रेडेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. तेथील अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मंडळी, दुपारी 2 वाजता बाळाची झोप झाल्यावर वैशालीने तिला कपडे घालून तिचे आवरून आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. खाली आल्यावर पार्किंगमध्ये डॉगी पाहून राही एकदम खुश झाली आणि मग आम्ही गाडीत बसलो. मंदिर आमच्या घरापासून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि बाहेर फिरायला जायचं असल्यामुळे राही एकदम आनंदी होती. मंदिराकडे जात असताना शनी मंदिर व हनुमान मंदिर रस्त्यातच असल्यामुळे आम्ही बाळाला सर्वप्रथम ह्या दोन्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन गेलो. बाळाला रोज सकाळी आम्ही हनुमान चालीसा वाचून दाखवत असल्यामुळे आज बाळाला प्रत्यक्षपणे मारुतीरायाचं दर्शन झालं. तिथून मग आम्ही श्री रेडा महाराज समाधी मंदिराकडे जायला निघालो. त्याआधी मी तुम्हाला थोडंसं मंदिराचा इतिहास सांगते. तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि बहीण मुक्ताबाई यांना समाजाने बहिष्कृत केले होते. तेव्हा काही पंडितांनी ज्ञानेश्वर महाराजांची थट्टा करत म्हटले, तुझे नाव ज्ञानेश्वर आहे म्हणून तू काही ज्ञानी होत नाहीस, मग या रेड्यालाही आम्ही ज्ञानेश्वर म्हणू का? ज्ञानेश्वर महाराजांनी शांतपणे उत्तर दिले, सर्व जीवात एकच परमात्मा आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी या रेड्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला आणि कृपा केली. मग त्या रेड्याने ऋग्वेदातील मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली. हा चमत्कार पाहून लोक थक्क झाले आणि ज्ञानेश्वर महाराजांचे सामर्थ्य ते मान्य करू लागले. या प्रसंगानंतर तो रेडा महाराजांच्या सोबतच राहू लागला. प्रवास करत असताना हा रेडा आळे गावात आला आणि त्याने इथेच आपले प्राण सोडले. पुढे ते स्थान श्री रेडा समाधी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. यासाठी एक ओवी देखील प्रसिद्ध आहे. येऊन या उतरले आळेच्या बनी, पशुतये स्थानी शांत जाहला. ही ओवी खूप प्रसिद्ध आहे. वारकरी परंपरेत या स्थळाला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक आषाढी कार्तिकी वारीच्या काळात तसेच वर्षभर येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर शांत, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळते. सध्या मंदिराचे परिसर नव्या रूपात विकसित होत आहे. भव्य विणामंडप, सुशोभीकरण आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जात आहे. मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यामुळे विकास कामांना अधिक गती मिळाली आहे. हे काम शासन, देवस्थान ट्रस्ट आणि गावातील सर्व भाविकांच्या देणगीतून सुरू आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र स्मृती जपत हे तीर्थक्षेत्र दिवसेंदिवस अधिक सुंदर आणि भव्य होत आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण मनाला स्पर्श करून गेले. सर्वत्र विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा अखंड गजर, टाळमृदुंगाचा नाद आणि भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून मन प्रसन्न झाले. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत, निसर्गरम्य आहे. हिरवळीने वेढलेले वातावरण, मंदिरातील प्रसन्नता आणि समाधी स्थळाचे पावित्र्य प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक शांततेचा अनुभव देत होते. आषाढी एकादशी असल्यामुळे लांबून लांबून भाविक दर्शनाला आले होते. तेच बाहेर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची भव्य अशी मूर्ती उभारलेली होती. मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे व राही रडायला लागल्यामुळे तेथील काही सेवेकऱ्यांनी आम्हाला डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी सांगितले. मग आम्ही समाधी स्थळावर राहीचे डोके टेकून आमचे सुंदर असे दर्शन करून बाहेर आलो. मंडपात काही भाविक भक्त अगदी तल्लीन होऊन भजन करत होते. तेथेच एक महाराज विणा हातात पकडून भक्तिभावाने उभे होते. सर्वजण त्यांचे दर्शन घेत होते. मग वैशालीने बाळाला घेऊन त्यांचे दर्शन घेतले. ह्या विणाची अशी आख्यायिका आहे की कित्येक वर्ष हा विणा जमिनीवर ठेवलेला नाही. आलटून पालटून वेगवेगळे महाराज अखंडपणे विणा घेऊन मंदिरात उभे असतात आणि श्री रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा असा नामजप करत असतात. बाहेर आल्यावर आम्ही थोडंसं राहीसोबत फोटोशूट केलं आणि आषाढी एकादशी असल्यामुळे तिथे खेळण्यांची, खाऊची, भांड्यांची दुकाने आली होती. मग तेथेच आम्ही राहीसाठी एक खेळणे घेतले. आतमध्ये रडत असणारी राहीला खेळणे पाहून तिचा चेहरा एकदम खुलून गेला.
साठी हा क्षण खूप खास होता, कारण प्रथमच आम्ही राहीला घेऊन या पवित्र स्थळी आलो होतो. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी श्री रेडेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना केली आणि आम्ही घरी जायला निघालो. जर तुम्हाला या पवित्र स्थळाची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच या स्थळाला भेट द्या आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मंडळी.